मॉर्निंग मित्रांनो, आजचा आपला दिवस 11वा दिवस आहे. 11 दिवस झाला आपण कंटिन्यू जिमला चाललोय. सुट्टी वगैरे नाही पाडली एकदा पण. सुट्टी पडली ना नंतर गॅप पडताय म्हणून मी स्वतः सुट्टी नाही टाकत होतो. मग आज आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. मग आपल्याला ह्या गाडीला चार्जर आहे. 1.5 वर्षात पहिल्यांदा कामाला आलं मला हे असं वाटतंय. मग मी आपलं निघालो आणि सकाळी काय झालं, आज सकाळी पाऊस वगैरे पडला होता आणि मी चाललो होतो तेव्हा पण थोडं बहुत रिमझिम पाऊस चालू होता. मी म्हणलं आज सुट्टी पडली असं तर उद्या पण सुट्टी पडेल म्हणून मी काय केलं, आपलं जॅकेट वगैरे घालून निघालो. सुट्टी नाही पडायची, सुट्टीच मेन आहे ना. मग रोज रोज सुट्टी पडते मग काय ना काय प्रॉब्लेम येतो. आज मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून आपण आपल्या गाडीला चार्जर सिस्टम दिली आहे. मला वाटतं 1.5 वर्षामध्ये आज पहिल्यांदा या चार्जरचा उपयोग झाला असेल. घरी लाईट होती पण मी रात्री चार्जिंगला लावला नाही मोबाईल. सकाळी उठल्यानंतर बोललो मोबाईल पूर्ण स्विच ऑफ होता. या गाडी चार्जिंगचा पहिल्यांदा उपयोग झाला आपल्या गाडीला. मित्रांनो, खतरनाक पाऊस पडायला आहे तरी पण आपण जिमला सुट्टी नाही मारली आज. लोक असं बहाणे करतात की नाही आज पाऊस पडायला आहे, जमत नाही असं तसं. एवढा पण नाही, पण जाण्यासारखा पाऊस नाही. आपण जाऊ शकतो त्याच्यामध्ये. हे तर खरी म्हणजे इथं तर खरं लढाई राहते, माणसाची लढाई नाही इथंच खरं राहते की बहाणे कसं तो बंद करेल. मग आपण हे नवीन रस्त्याने चाललो आहे आज. तुम्हाला तर माहिती आता कुठलं लोकेशन वगैरे आहे. ब्रिज हॉटेलच्या समोरचा जे ब्रिज आहे ना त्या ब्रिजवरून आपण चाललो. बघावं म्हणलं आज नवीन वाटेनं जाऊन काय फील वगैरे होतं. मग मी आलो आपल्या या रोडनं. या रोड थोडा खराब झाला. मग आपण आलो आपल्या जिमला वरी आल्यानंतर कळालं की जिम वगैरे आज शनिवार होता. आपण DFC त्या काहीतरी मोर्चा असल्यामुळे जिम वगैरे बंद होती. काय की माझी इथवर येऊन चक्कर झाली. आपण आपल्या रोज सगळ्या जिमला आलो होतो पण सुट्टीमुळे आज मला सांगितलं पण नाही सुट्टी आहे म्हणून. सांगितलं असतं तर माझं 10 किलोमीटर रनिंग वाचली असते. मग आपण आलो आपल्या नवीन कलेक्टर ऑफिसला. मी म्हणलं आता जाऊ दे, तिथली तर जिम नाही. मग कसं आहे जिम वगैरे खडी पडली म्हणून इकडल्या जिमला आलो. आपल्या सरकारची जिम आहे, 1 नंबर जिम राहते. पण मग इकडे आलो, एक्सरसाइज वगैरे चालू केलो. आपलं पहिलं इथे याला लाज वगैरे वाटत होती एक्सरसाइज वगैरे करायला. आता लाज वगैरे बंद केली. कारण काय माहिती आहे का, लाजून काय भेटणार नाही. मग मला आपलं एक्सरसाइज वगैरे चालू केलो. इथे यायला पण मला 15-20 मिनिट उशीर झाला कारण तिकडून महागारी यायला मला 10-15 मिनिट टाईम गेला ना माझ्या ह्याच्यामध्येच. मग आपल्या इथं एक्सरसाइज वगैरे थोडी केली. मग म्हणलं आज कसं सुट्टी झाली काय माहिती, म्हणलं तरी पण गॅप नाही पाडू द्यायचा जिमचा. मग आपण आलो इथं थोडं एक्सरसाइज वगैरे केलो. इथं बी पहिलं नवीन चांगलं होतं, आता इथलं खराब वगैरे झालेत कारण लोकांनी चांगलं यूज नाही केलं. कुठलं तुटलंय, कुठलं कसं आहे, जसं चाललंय तसं केलं आपण थोडं बहुत. जास्त बी नाही तर म्हणजे करायसारखं काय. आणि इथं मोबाईल तर मी ठेवता येत नव्हता. मग मी तुम्हाला दाखवलं की इथं ही केलं ते केलं कारण पेसर नव्हता मोबाईल ठेवण्यासाठी. मग चला आजची आपली एवढी जिम आहे, जिमला काय करावं, सुट्टी नाही टाकायची म्हणून आलो इकडल्या जिमला. बाहेरचं जिम भरपूर आहेत पण इकडे नाही गेलो. कसं आहे माहिती आहे का, जिम करायचं जास्त लोकांना भारी वाटतं म्हणून नाही गेलो. मग आपल्या जिमला आलो. भेटू नेक्स्ट व्हिडिओत. बाय.